आजचा व्हिडिओ खास बिगनर पोरांसाठी, कारण की ज्यांनी नवीन नवीन पोलीस भरती चालू केली किंवा याच्या आधी पोलीस भरती दिलेली असन किंवा 1 वर्षाचा गॅप पडला असन, आता जस्ट येणार आहे वनरक्षक भरती, त्याच्यासाठी इव्हेंट आहे 5 किलोमीटर मुलींसाठी 3 किलोमीटर, याची तयारी करत असले तर तयारी कशी करायची हे आज आपण बघणार आहे। तर चला बघू। तयारी करताना सगळ्यात मेन गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, कारण डायरेक्ट इव्हेंटची प्रॅक्टिस करू नका तुम्ही, कारण की वनरक्षक भरतीला मुलांसाठी 5 किलोमीटर आहे, मुलींसाठी 3 किलोमीटर आहे आणि पोलीस भरतीसाठी 1600 आणि 800 तुम्हाला तर माहीतच आहे। तर काय होतं, नवीन नवीन जे पोरं येते भरतीला किंवा प्रॅक्टिस करायला ते काय करते, डायरेक्ट इव्हेंटची प्रॅक्टिस करते। इव्हेंटची प्रॅक्टिस केली तर इव्हेंट हार्ड असतो, तर इव्हेंटची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एकतर रनिंग तर कंप्लीट होत नाही तुमची, एक तर तुम्हाला इंजुरी होऊन जाती, त्याच्यानंतर तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स पण डाऊन होतो इंजुरी झाल्यामुळं, आणि कॉन्फिडन्स पण लो होतो नवीन नवीन आल्या। कारण की तुम्ही कंपॅरिझन कोणता करता, ज्याची 2-3 वर्ष आपण प्रॅक्टिस करतो त्याच्या संग तुम्ही कंपॅरिझन करता आणि मग म्हणते आपली प्रॅक्टिस येणार नाही, आपलं कधी टार्गेट अचीव होईल, हे तर हे निगेटिव्ह येऊन जातं। त्याच्यामुळं काय करा, डायरेक्ट इव्हेंटची प्रॅक्टिस नका करू। तुम्हाला आज टेक्निक सांगणार आहे मी। आज आपण टेक्निक बघणार आहे, तर ते म्हणजे पहिले 2 हप्त्यात नेमके करायचं काय बिगनरनी। तर पहिले काय करायचं, 2 हप्त्यामध्ये एकदम 2 ते 3 किलोमीटर डेली रनिंग करायची। ह्याने काय होतं, तुमचा बॉडी फॉर्म सुधारतो आणि हळूहळू काय करायचं, तू डिस्टन्स वाढवायचं, स्पीड पण वाढवायची बघायची। जसं तुम्ही 2 ते 3 किलोमीटर करते, त्याच्यानंतर थोडा दिवस 1-2 दिवसात 2-3 दिवसानंतर काय करायचं, 5 ते 7 किलोमीटर रनिंग करायची। याने काय होतं, आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो। रनिंगसाठी सगळ्यात मेन गोष्ट स्टॅमिना असतो, कारण की जोपर्यंत तुमचा बॉडी फॉर्म पण सुधारतो त्यामुळे रनिंगची पोझिशन सुधारते। बॉडी फॉर्म म्हणजे नेमकी काय, बॉडी फॉर्म म्हणजे नेमकी तुम्ही रनिंग करताना तुमचे हात कसे पाहिजेत, पाय कसे पाहिजेत, ह्याच्यावर तुमची रनिंग डिपेंड असते। मान कशी ठेवायची, स्पीड कशी वाढायची, त्यावेळेस बॉडी कशी पाहिजेत, ह्या गोष्टी असत्या। ह्या गोष्टी काय होत्या, बिगनर लोकांनी स्लो रनिंगनी सुधरून जात्या। आठवड्यातून फक्त 3 दिवस काय करायचं, स्ट्रेंथ वर्कआउट करायचा। स्ट्रेंथ वर्कआउट म्हणजे काय आहे, तुम्ही स्क्वॉट मारू शकता, लंजेस मारू शकता, प्लँक मारू शकता। याने काय होतं, आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते। रनिंगमध्ये 2 गोष्टी कॉमन असत्या, एक तर स्टॅमिना, एक तर स्ट्रेंथ। या दोन्ही गोष्टी असल्या तर तुमचं रनिंग परफॉर्मन्स सोपा होतो। आणि बिगनर लोकांना हे सगळ्यात मेन गोष्ट आहे, जेणेकरून इंजरी होणार नाही आणि आपण जेवढं टार्गेट ठेवलेलं आहे 2 किलोमीटर 5 किलोमीटर, तेवढं टार्गेट आपलं पहिले अचीव करा, त्याच्यानंतर त्याला कमी करायचा प्रयत्न करा। मेन गोष्ट म्हणजे काय, वर्कआउट नंतर किंवा रनिंग नंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची, कारण की स्ट्रेचिंग जर डेली केली तुम्ही तर तुम्हाला कोणती इंजरी होणार नाही आणि मसल ती टाईट झालेली असते वर्कआउटनी, ते तुमची एकदम क्लीन होऊन जाते आणि तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स सुधारतो। दुसरी गोष्ट, झोप तुम्हाला 6 ते 7 घंटे झोप कंटिन्यू पाहिजेत। त्याच्यानंतर तुमच्या खाण्यामध्ये प्रोटीन ॲड करा। प्रोटीन ॲड केला म्हणजे आतून रिकवर होते आणि बाहेरून बॉडी रिकवर होती, याने करून तुमचा बॉडीचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि नवीन असले तुम्हाला इंजुरी होणार नाही, तुमचा रनिंग परफॉर्मन्स चांगला होईल। ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा।